एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीबाबत वाढच्या प्रांत कार्यालयात बैठकीकडे ट्रेंडिंग धारकांनी पाठ फिरवली। त्यामुळे यंत्रमागधारकांनी 3 पैसे मजूरवाढीचा निर्णय घेऊन 1 जून पासून त्याच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या समोर ठेवला। यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी लेखी निर्णय देता येत नसल्याचे स्पष्ट केल्याने सहकुटुंब आलेल्या यंत्रमागधारकांनी लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रांत कार्यालय आवारातच ठिय्या मारला। सुमारे 3.5 तासांच्या चर्चेअंती बंद आंदोलन सुरू ठेवूनच तोडगा काढण्यासाठी 21 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला। खर्चीवाले यंत्रमागधारक मजुरी वाढीच्या या प्रमुख मागणीसाठी 18 दिवसांपासून यंत्रमाग बंद आंदोलन करत आहेत। या आंदोलनादरम्यान यंत्रमागधारकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मजुरी वाढीची मागणी केली। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी सोमवारी संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी ट्रेंडिंग धारकांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका मांडल्याने प्रांताधिकाऱ्यांनी पुन्हा बैठक घेण्याचे जाहीर आवाहन केले होते। त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी आज संयुक्त बैठक बोलावली होती। मात्र आज सकाळीच प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंट्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आम्ही मजुरीवाढ देण्याचा निर्णय घेऊ शकत नसल्याचे निवेदन दिले। प्रांत कार्यालयातील बैठकीस असोसिएशनचे पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने यंत्रमागधारक संघटनांच्या वतीने विनय महाजन, शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे, धर्मराज जाधव यांनी ट्रेंडिंग धारकांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला। चर्चेअंती पुंडलिक भाऊ जाधव यांनी 5 पैसे वाढीची मागणी असली तरी सारासार विचार करून 3 पैसे वाढ जाहीर करावी आणि 1 जून पासून त्यांच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव ठेवला। त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी लेखी निर्णय घेता येणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढण्याची तयारी दर्शवली। मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। प्रांत कार्यालय आवारात जमलेल्या यंत्रमागधारकांनी लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करत मजुरीवाढीचा निर्णय होईपर्यंत न हलण्याची भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरू केले। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। तब्बल 3.5 तास चर्चेअंती तोडगा काढण्यासाठी 21 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला।